नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। नीट UG 2026 काउन्सिलिंग प्रोसेस आपली येणाऱ्या काही काळामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट UG 2026च्या काउन्सिलिंग प्रोसेसची तयारी तुम्ही त्या ठिकाणी केलेलीच असेल। आता मागच्या वर्षी देखील किंवा मागच्या काही वर्षापासून आम्ही काउन्सिलिंगमध्ये बघत आहोत, हजारो विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये त्या ठिकाणी चुका करतात। तर त्या चुका ज्या आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना खूपच मागात पडतात। तर कोणत्या या चुका आहेत आणि त्या चुकाचा दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यावर काय होतो ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी दोघांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि इतरांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। तर पहिली चूक म्हणजे काय की आणखी चांगलं कॉलेज मिळेल म्हणून सीट विद्यार्थी त्या ठिकाणी सोडतात। तर बऱ्याच वेळेस काय होतंय की पहिल्या राऊंडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज आवडलं नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये तो विद्यार्थी दुसरं त्या ठिकाणी कॉलेज टाकतो, इतर कॉलेजना काही कॉलेजना चॉईस देतो आणि ज्यावेळेस दुसऱ्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटतं तर त्यावेळेस असा बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला अगोदरच्या राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज जे आहे तेच आवडलेलं होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज मात्र पाहिजे तसं नाहीये। आणि असंच त्या ठिकाणी प्रत्येक राऊंडमध्ये काही विद्यार्थ्यांसोबत घडतंय। होऊ शकतं चौथ्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलंय आणि चौथ्या राऊंडमध्ये जर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं ते जर त्या विद्यार्थ्याला आवडलं नाही तर मात्र अशा विद्यार्थ्याला ते कॉलेज सोडावं लागतंय आणि कॉलेज सोडल्यानंतर मात्र तो विद्यार्थी त्या ग्रुपमधून बाद होतो, काउन्सिलिंग प्रोसेसमधून बाद होतो, इतर कोर्सेस त्याला त्या ठिकाणी निवडावे लागतात किंवा रिपीटची वेळ सुद्धा त्या विद्यार्थ्यावर येते आणि विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रिपीट करावे लागते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्यासोबत देखील असं झालं, जर तुम्हाला तिसऱ्या राऊंड किंवा चौथ्या राऊंडच्या नंतर त्या ठिकाणी कॉलेज भेटलं आणि ते कॉलेज जर आवडलं नाही, जर तुम्ही ते ॲडमिशन कॅन्सल केलं तर प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद होणार आहात। प्रवेश प्रक्रियेमधून त्या ठिकाणी जर तुम्ही बाहेर पडले तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी रिपीट किंवा ऑप्शन उरत नाही किंवा इतर राज्यामध्ये ॲडमिशन घ्यावं लागतंय। आणि जर तुम्ही त्या ठिकाणी रिपीट केली तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आपला जो काही तिसरा किंवा चौथा राऊंड आहे BMS कोर्ससाठीचा असेल, एक्झाम्पल जर आपण पकडलं BMS कोर्ससाठीचा, तर जो काही तिसरा चौथा राऊंड आहे हा जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा रिपीटसाठी पुरेसा वेळ भेटत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि येणाऱ्या नीटमध्ये देखील कमी स्कोअर येतो। असे असंख्य त्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याकडे आहेत। आणि त्याच्यानंतर दुसरी चूक म्हणजे काय, शेवटच्या राऊंडमध्ये जर भेटलेलं कॉलेज आवडलं नाही आणि ॲडमिशन जर कॅन्सल केलं तर रिपीट शिवाय त्या ठिकाणी तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे किंवा इतर कोर्स किंवा इतर राज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन निवडावा लागतो इतर राज्याचा। ओके, तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, दुसऱ्याची प्रेफरन्स लिस्ट कॉपी करणे। प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर, कॅटेगरी, बजेट आणि प्रायोरिटी ही वेगळी असते। बरेच विद्यार्थी इतरांची प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी कॉपी करतात। त्याच्यानंतर MBBS वर लक्ष ठेवून इतर चांगले पर्याय दुर्लक्षित करणे ही एक त्या ठिकाणी विद्यार्थी चूक करतात। बरेच विद्यार्थी आहेत 3 रिपीट असेल, 4 रिपीट असेल किंवा असंख्य रिपीट त्या ठिकाणी करतात। ओके, आणि रिपीट करून देखील त्यांना चांगला स्कोअर येत नाही आणि 3-4 रिपीट झाल्यानंतर असे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतात की अगोदर यावर्षी पण मला BMS भेटतंय किंवा BDS भेटतंय, मी अगोदरच त्या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या रिपीटला जर घेतलं असतं तर त्या ठिकाणी माझे 1 किंवा 2 वर्ष कंप्लीट झाले असते। असे देखील खूप सारे एक्झाम्पल आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला रिपीट करायचे असेल तर तुम्ही मेंटली प्रिपेअर त्या ठिकाणी नीटसाठी आहात का? जर तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल तर नीटची रिपीट करू शकता। ओके, त्याच्यानंतर पाचवी चूक म्हणजे कॉलेज फीस, हॉस्टेल, डिपॉझिट आणि इतर खर्च आधी न तपासणे। विद्यार्थी मित्रांनो, MBBS साठीची जर आपण फीस बघितली तर खूपच हाय फीस त्या ठिकाणी असते। बरेच कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी 2 लाख असेल किंवा 4 लाखापर्यंत देखील डिपॉझिट आकारतात। पण ते हॉस्टेल डिपॉझिट असेल, मेस डिपॉझिट असेल किंवा कॉलेजचं कॉशन मनी असेल। ओके, तर खूप सारे असे काही डिपॉझिट आहे। हे सर्वांची बेरीज जर आपण बघितली तर ती त्या ठिकाणी कुठंतरी हाय अमाऊंट बनते। आणि विद्यार्थी मित्रांनो, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, हॉस्टेल फी असेल, मेस फीस असेल आणि डिपॉझिट MBBS कोर्ससाठी जवळपास हे बजेट खूपच हाय जात आहे। आणि काही वेळा जे काही गरीब घराण्यातील विद्यार्थी असेल किंवा गावाकडील खेडेगावातील जे काही विद्यार्थी आहे ही हाय अमाऊंट त्या ठिकाणी पे करू शकत नाही आणि अशा वेळी मात्र त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना त्यांचं सीट गमावण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। ओके, आता 6वी चूक म्हणजे कट ऑफचा चुकीचा अंदाज घेऊन प्रेफरन्स भरणे।
बरेच विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी कट ऑफचा अंदाज घेत नाही किंवा मागच्या वर्षी त्या ठिकाणी कॉलेजचा काय कट ऑफ गेलेला आहे त्यानुसार प्रेफरन्स टाकतात आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना पाहिजे तसं त्यांच्या स्कोरनुसार चांगलं कॉलेज भेटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे काही रूल्स आहे, त्यामुळे नामांकित महाविद्यालयाचे देखील कट ऑफ कमी आलेले असतात स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये. ओके, तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नामांकित महाविद्यालयाचे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये जर मागच्या वर्षी कट ऑफ कमी आलेलं असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं ते कॉलेज चांगलं नाही, परंतु असं नाही. ओके, त्याच्यानंतर 7वी चूक आहे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चॉईस लॉकिंग किंवा रिपोर्टिंगची डेट चुकवणे. त्याच्यानंतर सोशल मीडिया किंवा मित्रांच्या सल्ल्यावर निर्णय घेणे. काउन्सिलिंगचे नियम आणि कट ऑफ हे दरवर्षी बदलत असतात. बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत जे 1-2 वर्ष अगोदर त्या ठिकाणी कॉलेजला लागलेले आहेत, मग ते MBBS असेल किंवा BDS असेल किंवा BMS असेल. आता अशा विद्यार्थ्यांचे सल्ले त्या ठिकाणी काही विद्यार्थी घेतात. आता 2022चे किंवा 21चे जे काही काउन्सिलिंगचे रूल्स आहे हे 2024-25 साठी लागू नाहीये, कारण 21च्या अगोदर असेल किंवा 22च्या अगोदर थोडे वेगळे रूल्स होते. म्हणजे रूल्समध्ये थोडेफार चेंजेस त्या ठिकाणी होत असतात आणि हे चेंजेस जे आहेत हे दरवर्षी त्या ठिकाणी जवळून बघावे लागतात, तेव्हाच कुठेतरी प्रोसेस सोपी जाते. बरेच विद्यार्थी काय करतात की अगोदर त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी कॉलेजला लागलेले आहे त्यांचा सल्ला घेतात आणि त्यामुळं कुठंतरी राऊंडचे रूल्स त्यांच्याकडून हुकले जातात आणि कुठंतरी पाहिजे तसं कॉलेज किंवा पाहिजे तो कोर्स विद्यार्थ्यांना भेटत नाही. अशा सुद्धा केसेस तुम्ही बघितलेले असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही देखील अशा चुका केल्या तर तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं. आता बरेच विद्यार्थी म्हणतील लाखोंचं नुकसान कसं होऊ शकतं, तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, 1 वर्ष तुमचं वाया जाईल, तुम्हाला रिपीट त्या ठिकाणी करावी लागू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे कोचिंग, हॉस्टेल, बुक्स असेल, टेस्ट सिरीज असेल, प्रवास आणि इतर खर्च त्या ठिकाणी वाढतो. आता रिपीट जर करायचं असेल, कोचिंग त्या ठिकाणी जर जॉईन करायचं असेल तर त्या ठिकाणी 80,000 असेल, 1,00,000 असेल, काही क्लासेसची हाय फीस त्या ठिकाणी आहे. हॉस्टेल खर्च, मेस खर्च जर तुम्ही बघितला, सर्व टोटल जर बजेट बघितलं तर 1-1.5-2 लाखापर्यंत त्या ठिकाणी बजेट जाते रिपीटसाठी. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी देखील चांगला स्कोर येईल याची गॅरंटी नसते. बरेचसे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस करतात आणि आपली जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती MBBS असेल किंवा BDS असेल किंवा BMS BHMS असेल, ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी चालत असते. आणि बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी काय करतात की काउन्सिलिंग प्रोसेस संपल्यानंतर रिपीटचं डिसिजन त्या ठिकाणी घेतात. मग ते रिपीटचं डिसिजन घेण्यामागचं कारण काही पण असू शकतं. एक्झाम्पल जसं की कॉलेज न आवडणं किंवा कॉलेजमध्ये सिलेक्शन न होणं असेल किंवा एखादा पाहिजे तो कोर्स न भेटणं असेल. ओके, तर या गोष्टीमुळे त्या ठिकाणी विद्यार्थी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देखील काही विद्यार्थी रिपीटला जातात, तुम्ही बघितलेलं असेल. आणि तुमच्यापैकीच काही विद्यार्थी आहे जे 25मध्ये त्या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस केली, परंतु नंतर डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी रिपीटला लागले आणि 2026मध्ये त्याच विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे. 4 किंवा 5 महिने त्या ठिकाणी चांगला अभ्यास करून नीटमध्ये जे काही नॅशनल लेवलची एक्झाम आहे, ओके, या एक्झाममध्ये 4 किंवा 5 महिने प्रॉपर स्टडी करून पाहिजे तेवढा स्कोर करता येत नाही. आणि बरेच विद्यार्थी असे आहेत त्यांना मागच्या वर्षी चांगला स्कोर होता, परंतु यावर्षी चांगला स्कोर त्यांना येत नाही. हे सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर डिसिजन घ्यायचं असेल तर जून-जुलैमध्येच प्रॉपर डिसिजन घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी रिपीट जर करायची असेल तर एक प्रॉपर टाइम त्या ठिकाणी भेटायला हवा. त्याच्यानंतर सर्वात मोठे नुकसान म्हणजे विद्यार्थ्याचे 1 वर्ष आणि करिअरची सुरुवात देखील उशिरा होते. आता खूप सारे विद्यार्थी आहेत जे काउन्सिलिंग प्रोसेस करतात, पाहिजे तसं कॉलेज भेटत नाही किंवा पाहिजे तो कोर्स भेटत नाही. अगोदर जर समजा एक्झाम्पल 2024मध्ये BHMS भेटलंय, परंतु त्याला BHMS नको होतं, त्या विद्यार्थ्याने जर डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी डिसिजन घेतलं रिपीटचं, 25मध्ये जर त्याला BMS भेटलंय, परत आता 25मध्ये त्याला BMS भेटले, परंतु BMS नको, आता MBBS पाहिजे. मग त्यांनी परत 26साठी तयारी जर समजा डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये चालू केली, परत 26मध्ये त्याला जर BMS भेटत असेल, तर असे असंख्य विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते काय करतात की काउन्सिलिंग प्रोसेस संपल्यानंतर रिपीटला लागतात. आणि असे विद्यार्थ्यांचे 4-5 रिपीट झालेले देखील आहे. असे असंख्य केस आहेत. तुमच्यापैकी देखील काही विद्यार्थी असेल लेट रिपीटला लागतात आणि लेट रिपीटला लागल्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतोय. आणि अशा वेळेस त्यांना वाटतंय की अगोदर जर आपण 1-2 वर्ष अगोदर BMS किंवा BDS काही घेतलं असतं तर कुठंतरी आपले जे काही करिअर आहे किंवा आपले 1-2 वर्ष करिअरचे त्या ठिकाणी मागं पडले असते. ओके,
तर असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत. नेट काउन्सिलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरणं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय नेट काउन्सिलिंग म्हणजे काय, फक्त फॉर्म भरणं, तर अजिबात असं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, होताईपर्यंत तुमच्या नजदीकच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये व्हिजिट द्या, जेणेकरून तुमच्याकडून देखील अशा चुका त्या ठिकाणी होणार नाही. एक चुकीचा निर्णय 1 वर्ष वाया जाईल, लाखोंचा खर्च होईल आणि करिअर सुद्धा त्या ठिकाणी उशिरा तुमचं चालू होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये करिअर ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी प्रॉपर डिसिजन घ्या, त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करा. फॉर्म भरणं म्हणजे काउन्सिलिंग नाही. तुम्ही एक म्हण ऐकलेली असेल, देवळात गेल्यानंतर देव दिसतात, तशीच ही काउन्सिलिंग प्रोसेस आहे. जशी जशी काउन्सिलिंग प्रोसेस समोर जाईल तशा तशा अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागेल. ओके. आणि बरेच विद्यार्थी आहेत जे दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करतात किंवा इतर लोकांकडे त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करतात. आत्ता जी काही काउन्सिलिंग फीस आहे तीच फीस नंतर देखील तुमच्याकडून आकारली जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर काउन्सिलिंगची फीस तुम्हाला नंतर देखील तीच द्यायची असेल, आता देखील तीच द्यायची असेल, तर अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी सल्ला घ्या. काउन्सिलिंग जॉईन करण्यामध्ये त्या ठिकाणी उशीर करू नका. ओके. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि तुमच्याकडून देखील मी ज्या काही 8 चुका सांगितलेल्या आहेत या चुका होऊ नये याची त्या ठिकाणी काळजी घ्या. धन्यवाद.